नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यातील उन्हाळे या गावी. या उन्हाळे गावात प्रसिद्ध अशी राजापूरची गंगा येते. या गावी निसर्गाने नटलेलं हे गाव. या राजापूर गंगेचं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आपण राजापूरची गंगा पाहण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. ज्या वेळी येथे गंगा येते त्यावेळी प्रचंड गर्दी या तीर्थक्षेत्रावर असते. दूरवरून लोक या गंगेला पाहण्यासाठी, तीर्थ घेण्यासाठी इथे येत असतात. दरवर्षी 3 वर्षांनी येणारी ही गंगा आता अनियमित झालेली आहे. निसर्गातील तापमानाच्या किंवा इतर बदलामुळे ही गंगा आता 2 वर्षाने किंवा अनियमित येत असते. परंतु निसर्गाचा चमत्कारच म्हणा किंवा एक देवाचा साक्षात्कार म्हणावा लागेल असा हा परिसर. आणि या परिसरातील येणारी ही गंगा, गंगेचं उगम 13व्या शतकात झालेला आहे असं येथील ग्रामस्थ सांगतात. खूप जुने आणि मोठे हे वृक्ष इथे आहेत. इमारती जांभ्या दगडाने बांधलेल्या भाविकांसाठी असाव्या. जांभ्या दगडाचं बांधकाम सर्व ठिकाणी दिसत आहे. तुळशी वृंदावन, भव्य अशा या दीपमाळ आपल्याला दिसत आहेत. त्याच्या मागे मंदिराचं काम चाललेले आहे, बांधकाम चालू आहे. जिथे काशीकुंड आहे. सुंदर असं हे निसर्गरम्य स्थान. 13व्या शतकातील शिवमंदिर आपण पाहूयात. गंगेच्या जिथून उगम पावते त्या समोरच हे शिवमंदिर आहे. शिवलिंग म्हणजे हे बांधकाम आहे ते देखील आपण पाहू शकता की पूर्ण जांभ्या दगडानेच केलेलं आहे. भिंती आणि वर असलेला कळस देखील जांभ्या दगडाचाच आहे. सुंदर अशी कलाकुसर त्यावेळच्या कलाकारांनी केलेले हे बांधकाम. छोटासा दिवा, मनाला प्रसन्न करणारे असं हे मंदिर. शांत असं हा परिसर. हा वटवृक्ष, या वटवृक्षाच्याच समोर या मुळाच्या खालून जी गंगा येते ते स्थान आहे. नाचण्याचा कुंडा सर्वप्रथम गंगा येताना वरती येतो आणि त्यानंतर सर्वांना सूचित केलं जातं की गंगा आली आहे. हेच ते कुंड आहे. समोरच मारुती
चं हे मंदिर आपल्याला पाहावयास मिळतं. मोठे मोठे वृक्ष या स्थळी आहेत. हे ते कुंड जिथे प्रथम गंगा येते. नाचण्याचा कुंडा वरती येतो आणि त्यानंतर गंगा आली असं जाहीर केलं जातं. आणि ही जी आपण पाहत आहात ती प्रत्येक नद्याची कुंड आहेत. आपण मंगलाष्टका जे बोलतो मराठी हिंदू संस्कृतीमध्ये, त्यामध्ये जी नद्याची नावं घेतली जातात त्याप्रमाणे हे सर्व नद्यांची कुंड आहेत. हा रस्ता पुढे उन्हेळे येथील गरम पाण्याचा झरा आहे तिथे जातो. मंदिराच्या मागील बाजूकडील हा रस्ता आणि पाठून प्रवेश करताना आपण पाहूया. मागील बाजूचं हे दृश्य आहे. इथे देखील छोटी कमान, दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेर पडण्यासाठीचा हा मार्ग आहे. हा देखील चिऱ्यामध्ये बांधकाम केलेले हे बांधकाम. आजूबाजूला छोटी छोटी बांधकामं आहेत पण ते जीर्णावस्थेत दिसत आहेत. त्यावेळेस इथे भाविकांना राहण्याची सोय असावी असं दिसतंय. गावचे गुरव आहेत ते मुंबईतील भाविकांना या स्थानाविषयी माहिती देत आहे. पुरातन वटवृक्ष, या समोर हे काशीकुंडाचं समोर मंदिर, त्याचं काम चालू आहे. या कुंडांचं वैशिष्ट्य आहे ज्या ज्या नदी पात्रातील पाणी या ज्या कुंडात येतं त्या कुंडांना नदीची नावं आहेत. त्याचं पाणी तुम्ही प्रत्येक वेगवेगळ्या बॉटलमध्ये घेतलं आणि निरीक्षण केलं, त्या नदीचे पाण्याचे गुणधर्म आणि या पाण्याचे गुणधर्म समान आढळतील. आणि प्रत्येक नदीचं पाण्याचं हे कुंड आहेत असं हे निसर्गातील एक चमत्कार आपल्या कोकणात आहे.
हे आपल्याला जे पाणी दिसत आहे ते मागील कुंडातून येणारं पाणी आहे. पाण्याचा साठा कमी असल्यामुळे हे पाणी आपणास असं दिसत आहे. अन्यथा ते वरील जे गोमुख आहे त्या गोमुखातून हे तीर्थ रूपी पाणी येत असतं. मस्त पाणी आहे, गोड अगदी गंगेचं पाणी आज आपल्याला प्यायला मिळालं. गर्दी नसल्यामुळे तुम्हाला हे पाहू शकता. जीर्णोद्धाराचं काम पण सुरू आहे. शासनाकडून काही निधी आलेला आहे असं समजतंय की भविष्य काळात म्हणजे सुंदर हे भव्य असं मंदिर इथे उभारलं जाईल. तुम्ही जेव्हा याल तेव्हा याचा चेहरा बदललेला असेल. ते प्लॅस्टर आहे, ते प्लॅस्टर केलेलं असणार. जांभ्या लागल्याचं अतिशय सुंदर असं काम आहे. अवश्य तुम्ही या इथे या. एकदम समाधान वाटणारं असं हे मंदिर आहे. शांत असं हे. तुम्ही येऊन इथे बसू शकता मनाच्या समाधानासाठी. आपण ग्रामपंचायत उन्हाळे या गावी आलो आहोत, राजापूर इथेच. आणि हे मंदिर सुंदर असं रत्नागिरीतील. आणि हे उन्हाळे गरम पाण्याचा झरा इथे आहे, आपण पाहूया. ते
गरम पाण्याचा झरा इथून अशा पायऱ्या आहेत खाली जायला. शकता गरम पाण्याचा भाविक भाऊ गरम आहे काय? नाव काय तुझं? हा कसं वाटतंय? मुंबईतून आला? कुठून? नालासोपाऱ्यावरून. मग इथलं गाव कुठं तुझं? रत्नागिरी. कोणतं? देवरुख. मार्लेश्वर कोकणातला आहे. गरम पाणी आहे ते लावा बिवा असेल खाली काहीतरी. हे काय सांगू तू? अरे कर रे. आता तू युट्यूबला येणार आहे. दत्ता गुरुचं चॅनल बघायचं. हा हा मुंबईवरून आले ते आंघोळीसाठी गरम पाण्याच्या उन्हाळे येते. इथून कोकणातल्या आणि छोटी छोटी मुळे उन्हाळ्यात इथे येतात. सुंदर असे मंदिर आहे. भव्य अशी तुळशी वृंदावन. सुंदर नक्षीकाम. हा कोकणातील धबधबा होळीचा खांब आहे. हे सोळे वंश आणि हा दीपमाळ. मंदिर बंद आहे पण सुंदर मंदिर आहे. बाजूला देखील निसर्गरम्य असे परिसर. नंदी कोकणात अतिशय उत्कृष्ट अशी मंदिरं बांधली गेली. हे विश्रांती स्थळ आहे. सभामंडप देखील असू शकतो. समोर देखील नक्षीकाम.
मंदिर आहे. बघू शकता आपण. भव्य असं हे मंदिर. खूप सुंदर असं हे मंदिर. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.